मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. समाजात आजही अशी काही माणसे आहेत जी कोणत्याही प्रसिद्धीची हाव न ठेवता शांतपणे आपले सामाजिक कर्तव्य चोख बजावत असतात. असाच एक कौतुकास्पद आणि प्रेरणादायी प्रकार खामगाव शहरात समोर आलाय. एका 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने दाखवलेल्या सामाजिक भान आणि तत्परतेमुळे नांदुरा खामगाव रस्त्यावरील मोठा संभाव्य अपघात टळलाय. ड्युटी संपवून घरी जाण्याऐवजी या माऊलीने हातात झाडू आणि टोपले घेतले आणि रस्त्यावरील धोका दूर केला. खामगाव तालुक्यातील वाडी गावचे रहिवासी असलेले 60 वर्षीय विष्णू हरिभाऊ बुंदे. व्यवसायाने ड्रायव्हर असलेल्या बुंदे यांनी वयाच्या 60व्या वर्षीही संवेदनशीलतेचे एक अनोखे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. नेहमीप्रमाणे संध्याकाळी 6च्या सुमारास ते नांदुरा खामगाव रस्त्यावरून जात असताना स्वामी समर्थ गेट समोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गिट्टी आणि माती पसरलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुचाकी स्वारांसाठी ही गिट्टी जीवघेणी ठरू शकते हे त्यांनी ओळखले. मात्र ड्युटीवर असल्याने त्यांनी आधी आपले काम पूर्ण केले व रात्री 8 वाजता आपली ड्युटी संपताच विष्णू बुंदे स्वतःच्या घरी गेले नाहीत. त्यांनी थेट त्या अपघातप्रवण ठिकाणी धाव घेतली. हातात झाडू आणि टोपले घेऊन रात्रीच्या अंधारात त्यांनी रस्त्यावरील ती गिट्टी आणि माती स्वतः गोळा करण्यास सुरुवात केली. साधारण पाऊण तास एकट्याने प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी तो संपूर्ण रस्ता सुरक्षित केला. विष्णू बुंदे हे रस्ता साफ करत असतानाच तिथून खामगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार हे आपल्या वाहनाने जात होते. रात्रीच्या वेळी एक ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारे रस्त्यावरील धोका दूर करत असल्याचे पाहून त्यांनी तात्काळ आपली गाडी थांबवली. पोलीस निरीक्षक गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी बुंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांच्या या निस्वार्थी सामाजिक कार्याचे मनापासून अभिनंदन केले. मी विष्णू हरिभाऊ बुंदे, राहणार वाडी, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असून मी संध्याकाळी 6 वाजता इकडून जात असताना नांदुरा खामगाव रोडवर स्वामी समर्थ संकुलच्या रोडच्या समोरून जात असताना मला रोडवर गिट्टी वगैरे पडलेली, माती पडलेली दिसली. त्याच्यामुळे मी ठरवलं की बघू आपण ड्युटीवरून आल्यानंतर आपण काम करू. 8 वाजता माझी सुट्टी झाली. नंतर मी गाडी उभी केली. मी ड्रायव्हरचं काम करतो आणि मी माती वगैरे गिट्टी ते कोणी पडू नये, अपघात होऊ नये यामुळे मी ते साफ केला रस्ता वगैरे. किती वेळ लागला साफ करायला तुम्हाला? साफ वगैरे मला अर्धा ते पाऊण तास लागला जवळपास. काय उद्देश होता साफ करण्याचा? माझा उद्देश एकच की कोणी पडू नये. रात्रीला कोणी फास्ट असताना गाडीवाले, एखादा गाडीवाला फास्ट आला असता, त्याचा अपघात होऊ नये झाला असता, त्रास होतो माणसाला. त्याच्यामुळे मी ते साफ केलं रस्ता. केवळ प्रशासनावर विसंबून न राहता आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना विष्णू बुंदे यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवली आहे. वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी दाखवलेली ही कर्तव्य दक्षता आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. लोकप्रिय मराठी न्यूज कडूनही विष्णू बुंदे यांच्या या जज्ब्याला सलाम. ब्युरो रिपोर्ट, खामगाव, बुलढाणा.